जे माझ्याशी एकरूप होण्यासाठी ठेवले तेच उतले नाही, पुढचं नाही म्हणत मी काय केलं ते। नारायणगड म्हणजे मराठवाड्यातील धाकटी पंढरी। जारंगे पाटलांनी इथे दसरा मेळावा घेतला आणि तेव्हापासून बऱ्याच लोकांचं लक्ष नारायणगडाकडे गेलं। पण नारायणगड आता चर्चेत आला आहे तो तिथे झालेल्या एका कॉन्ट्रोव्हर्सीमुळे, आणि हा सगळा वाद आहे दोन पक्षांमध्ये। यातला पहिला पक्ष म्हणजे मठाधिपती शिवाजी महाराज, आणि दुसऱ्या पक्षात आहेत या ट्रस्टचे अध्यक्ष ते म्हणजे बळीराम गावते आणि भानुदास जाधव। आरोप काय आहेत तर ट्रस्टींचा आरोप आहे महाराजांवर। बाबांनी बोलून घेतलं की असे उत्तराधिकारी भाच्याला संभाजी महाराजांना म्हणजे भाच्यांना त्यांचे भाचे त्यांना बसवायचे। काय म्हणलं तू गडबड होती बाबा, तुम्ही आणखी वय नाही, तुमचं वय आहे तुमचं, नंतर 10 वर्षांनी 5 वर्षांनी विचार करा। तो घटनेने तुम्हाला अधिकार दिला आहे कुणाला बसायचे, तुम्ही दगड बी बसवला तर आम्हाला त्याच्यात काय करायचे। बाबा म्हणजे नाही, मला संभाजी महाराजालाच बसवायचं आहे, हे माझा फायनल निर्णय, तुमचं म्हणणं काय सांगा। आता जर महाराज म्हणजे पहिल्यापासून आमच्याकडे महाराजांना विरोध करायची प्रथाच नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत बोललो नाही तर बोलणारही नव्हतो, पण आरोपाचं खंडन कुठेतरी व्हावं म्हणून आज तुमच्यासमोर बोलतो। मग आम्ही सह्या दिल्या कोऱ्या कागदावर, त्यांनी प्रोसिडिंग मला आम्ही साहेब म्हणजे तसं कोऱ्या ह्याच्यावर सह्या केल्यात आम्ही। महाराजांचा आरोप आहेत की हे सगळा जो काही गोंधळ झालेला आहे ह्या ट्रस्टींच्या हव्यासापोटी लोभापोटी झालेला आहे। आरोपाला कारण आहे 25 कोटी निधी हा मेटे साहेबने आणला, जारंगे पाटलांनी त्याचा संपर्क करून पैसे वर्ग केले, परंतु हे म्हणतात आम्हीच हा निधी आणलेला आहे, हे आम्हालाच कामं द्यायला पाहिजे होते, पण कोणातरी गुत्तेदाराला दिले आणि म्हणून हे आपटापटू घ्यायला लागले। त्याने 2 रुपये गडाला देऊ म्हटले म्हणून दिले, तुम्ही द्या।